समाजासाठी कार्य करा आणि आपल्याच्यानं जर कार्य होत नसेल तर निदान साथ तरी द्या. म्हणून जागेवर बसून काही करण्यापेक्षा आपण फक्त एक म्हणा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. म्हणजे एकमेकांना साथ करा आणि स्वतः सगळं आपण आपलं मिळून घ्यायचंय. म्हणून म्हटले जर तुम्हाला जर समाजामध्ये तुमचं नाव राहावं असं वाटत असेल तर कार्य हे समाजासाठी तुम्हाला करावं लागेल. स्वतःच्या संसारासाठी तुम्ही किती मरलात तरी कोणी इथं कोणाला विचारत नाही. 4 दिवसाच्या वर मेल्यावरही कोणी रडत नाही. उदाहरण तुम्हाला देते मी बघा. समजा एखाद्याच्या मयतीला तुम्ही गेले असाल ना, मृत्यू हे असं आहे जो प्रत्येकानं पाहिलंय. कुणाचा होताना, आपल्यांचा होताना, लोकांचा होताना पाहिला ना प्रत्येकाने. हा, मग माना हलवायचं नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुम्ही समजा एखादा व्यक्ती मेला, तो व्यक्ती मेल्यानंतर त्या व्यक्तीची आठवण येऊ नये म्हणून तो ज्या गादीवर झोपला ना ती गादी फेकून देतात किंवा फुकून देतात. मान्य? मोठ्याने बोला. हा, त्या व्यक्तीची आठवण येऊ नये म्हणून त्याचे कपडे सुद्धा फेकून देतात किंवा फुकून देतात. मान्य? पण कोणीतरी असं म्हणतं का त्या व्यक्तीनं फार पैसा कमावला, त्या पैशाच्या बंडलकडे पाहू पाहू मला त्या व्यक्तीची आठवण यायली, थोडे पैशाचे बंडल फेका किंवा फुका. कोणीतरी म्हणतं का नाही ते तर येऊ द्या येऊ द्या, या त्याच्यासाठी भांडणी करतील. एखादी चांगली गाडी आहे 25-30 लाखाची, कोणीतरी म्हणतं का त्या व्यक्तीने ही गाडी घेतली, त्या गाडीकडे पाहू पाहू मला त्या व्यक्तीची आठवण यायली, त्या गाडीला फेका किंवा फुका. कोणीतरी म्हणतं का नाही? सगळेजण म्हणतात मला येऊ द्या मला येऊ द्या. समजा माता माऊलीनं मला सांगा, एखाद्या माता माऊलीचा मृत्यू झाला आणि मरता क्षणी तिच्या गळ्यामध्ये जर 5-6 लाखाचं सोनं असेल तर तिला तसंच फुकतात का सोनं काढून घेतात? अनुभवी बोलायले आणि बिना अनुभवाचे. तुम्हाला अनुभव नाहीत का? हा, समजा आपण मेलो ना, आपल्या गळ्यामध्ये मरता क्षणी 5-7 लाखाचं जर सोनं असेल, तेवढं आपल्या मरणाचं दुःख सगळे विसरतील, पण त्या सोन्याला कोणी विसरतं का? म्हणजे प्रेम कुणावर, तुमच्या गळ्यातल्या हारावर जास्त आहे का तुमच्यावर आहे? हा, अशा प्रकारे इथं समाजामध्ये संसारामध्ये काय, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, की जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाहीतर आपल्याला दुरूनच राम राम आहे. कुणी कोणाला ओळखत नाही. म्हणून म्हणतात या संसारासाठी जर आपण भगवंताला सोडत असेल तर आपल्या एवढं दुसरं मूर्ख कोणीच नाही. मग सोडा म्हणजे संकल्पावी माया संसाराचे सगळे संसार सोडून द्यायचा का? नाही. भक्ती फार सोपी आहे बघा, पण आपण त्याला अवघड करून टाकले. फार सोपी भक्ती. संतांनी सांगितले काय करा, जे काम करत आहात ते काम करताना 2 मिनिट कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम दुःख होईल सुखाचे. काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम कामामध्ये काम काही राम राम, जाईल भवश्रम होईल दुःखाचे. कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम. भक्तीला आपण अवघड करून टाकले. भक्ती फार सोपी आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला भक्ती सांगते बघा. जसं म्हटलं कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम. कोणतंही काम करता करता तुम्ही भगवंताचं नाम घ्या, कशाची अडचण नाही. न लगती सयस जावे वनंतरा सुख येतो घरा. घर बसले भगवंत येतात ना. काय करायचंय, फक्त ठाईचं बैसोनी करा एक चित्ता, आवडी अनंत आळवावा. त्या भगवंताला तुम्ही आळवा. आता का आळवायचं, या नामाची ताकद काय. आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला भक्तीचा कोणता प्रकार आवडतो, नामाचा उच्चार तुम्ही रात्रंदिवस करा, हाच भगवंताला भक्तीचा प्रकार आवडतो.
घडतो. आता हे एवढं ताकदवर आहे का? संत सांगतात चहुवेदी जाणं साई शास्त्र कारण 18 पुराण हरीची गती. याची ताकद काय? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या सगळ्यांचं सार काय असेल तर ते हरी नाम आहे. एवढी ताकद ज्या नामामध्ये आहे ते नाम घेतल्यानंतर राम म्हणता रामाची होय जे पदे बैसोनी पद घ्यायचे. अहो तुम्ही ते नाम तर घ्या, ते नाम घेतल्यानंतर त्या नामामध्ये विलीन होशाल. एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. आणि बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आहे सांगा. बसल्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तुम्हाला काहीतरी श्रम लागते का? बोला बरं सर्व राम. सर्वांनी बोलायचंय राम राम. बोला जय श्रीराम. तुमची एक भाकर तरी शिरली का? वा, ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या. क्या बात. तुमची एक भाकर तरी शिरली का? नाही. म्हणजे बसल्या ठिकाणी नाम घ्या, काही श्रम माणसाला लागत नाही. पण एवढं सोपं असून तुम्ही बसल्या ठिकाणी समजा माता मावलं 4-5 जणी तुम्ही एका ठिकाणी बसल्या तर आपण गोष्टी काय करतोय? समाज पुढं कसा जाईल याच्या करतो का? बरं कोणाचं लेकरू किती चांगलं काम करतो याच्या करतोय का? नाही. आपल्या गोष्टी काय चालतात? पुरुष वर्ग तुमच्या लाईन मध्ये मी कधी बसली नाही हो. तुम्हीच सांगा. हा, यानं हे घेतलं त्यानं ते घेतलं, 2 नंबरचा पैसा असेल, लय पुढं जातंय, लय इकडं करतंय. यांच्या तरी साहजिक आहे निदान चौकामध्ये मोठ्या धन्या तरी चालतात. आपल्या माता माऊल्यांच्या फार भारी गोष्टी चालतात. एकदम एकमेकीच्या कानामध्ये 4-5 जणी बसल्या. हळूच एक जण बोलते गावातून काही बातमी आणले का नाही. आणि दुसरी म्हणते लय भारी बातमी आणली मी. आणि तिसरी म्हणते शेजाऱ्याची गेले की पळून. चौथी म्हणते मला अंदाज आला होता. अनवाय का कोणासोबत गेले. आणि 5वी उत्तर देते तुला अंदाज आला होता ना, मग तू शेजाऱ्याच्या पोराकडे लक्ष द्यायला तेव्हा तू आज पोरगी घेऊन गेला. प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपलं लेकरू काय करते यापेक्षा शेजाऱ्याचं लेकरू शेजाऱ्याच्या घरात काय करते आपलं जास्त लक्ष त्याच्याकडे असतं. म्हणून आपलं गेलं हे आपल्याला लोकांकडून कळतं. ते म्हणताना ती सांगते गेलं की हे म्हणते कुणाचं, ते म्हणते तुझंच. म्हणून आपल्या लोकांचं लेकरू किती वाईट काम करतं, लोकांचं लेकरू काय करतं यापेक्षा स्वतःचं लेकरू काय करतं याच्याकडे लक्ष द्या. तुमची लेकरं वाईट वळणावर जाणार नाही. लोकाची पाय खेचण्याचं कार्य करू नका. संत म्हणतात ना अवगुण आपुले अंतरी दिसती करी चिंता त्याची करू नको निंदा कोणाची करू नको निंदा कोणाची करू नको निंदा कोणाची करू नको ज्याचं त्याला माहित असते. मग लोकांकडे लक्ष देणं जरा कमी करा आणि स्वतःच्या घरामध्ये जरा जास्त लक्ष ठेवा. आणि असं जर थोडस याच्याकडे वाकडं बोलून त्याच्याकडे वाकडं बोलून तुम्हाला जर वाटत असेल की भगवंत मला पावतील, संत सांगतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ तर या कैसिनी गोपाळ पावे हरी तुका म्हणे यायची थोरा हानी केली करता टवाळी जन्म गेला. नुसतं लोकांच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य बर्बाद करतोय. त्यापेक्षा तुम्ही भगवंताचं नाम घ्या. एवढं सोपं आहे. वैसलिया टाई म्हणता राम राम. कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम. पण ते नाम घेताना विश्वास आपला त्या भगवंतावर असायला पाहिजे. म्हणून संसार सोडायची गरज नाही. संकल्पावी माया संसाराने संसार सोडायचं नाही, पण संसारी असावे असूनही नसावे ते भजन करायचं, भगवंताचं विसरायचं नाही. म्हणून संत म्हणतात याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. आता पुढं ही भक्ती केल्यानंतर वागणूक कशी असावी, आपल्या भक्तीवर विश्वास कसा असावा, अभंगाचा ठेविले अनंते
तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे जोरदार टाळ्या वाजवायच्या. दुसऱ्या चरणामध्ये संत सांगतात अशी भक्ती जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा काय करा ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. त्या भगवंतावर आपल्या भक्तीवर एवढा विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत कधीच वाईट होऊ देणार नाही. यासाठी एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा की आपल्या भक्तीवर विश्वास कसा ठेवायचा. भगवंत जे काही करतात ते बरोबर करतात आणि जे काही करतात ते चांगल्यासाठीच करतात. फक्त आपला तेवढा विश्वास आणि आपली तेवढी भक्ती भगवंतावर हवी. एक राजा होता त्या राजाचा एक प्रधान होता. बोलण्याकडे लक्ष असू द्यायचं. त्या प्रधानाची दोनच वाक्य नेहमी असायची किती वाईट घडू द्या आणि किती चांगलं घडू द्या दोनच वाक्य. ती दोन वाक्य काय तुम्हीच लक्षात ठेवायची तुम्हाला सांगायची. पहिलं वाक्य म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि दुसरं वाक्य म्हणजे जे झालं ते चांगलं झालं. लक्ष ठेवायचे. पहिलं वाक्य कोणतं होतं जे होतं ते चांगल्यासाठी बोला आणि जे झालं ते चांगलं. हा ही दोन ब्रीद वाक्य त्याची होती. अशा प्रकारे एक दिवस काय झालं राजा तलवारीला धार लावत होता. तलवारीला धार लावता लावता राजाचा कापला अंगठा. त्याला नव्हतं काही काम. तो गेला प्रधानाकडं आणि प्रधानाला म्हणाला प्रधानजी बघा हो माझा अंगठा कापला हो. आता प्रधानानं पाहिलं अरे रक्त येत आहे. वैद्यजीला बोलवलं आणि प्रधान जेव्हा राजा रडत होता तेव्हा प्रधान राजाला म्हणाला महाराज काही काळजी करू नका जे झालं ते चांगलं आणि जे होतं ते चांगल्यासाठी. आता याला वाटलं मी राजा आहे आणि हा मला म्हणतोय माझा अंगठा कापलं तर चांगलं झालं. त्याला राग आला ना. त्याने बोलवलं सर्व सैनिकांना आधी या प्रधानाला कारागृहामध्ये टाका. त्याला कारागृहामध्ये टाकलं. या गोष्टीला काही दिवस झाले. राजाला शिकारीला जाण्याची इच्छा झाली. शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर तिथं काही जंगलात राहणारी लोक आली आणि त्या लोकांनी त्या राजाला पकडलं. तो राजा म्हणू लागला अहो मला सोडा मी राजा आहे मला सोडा मी राजा आहे. पण ती लोक म्हणाली आम्हाला नरबली पाहिजे आणि त्यामुळं आम्ही तुला पकडलेला आहे. आमच्या पुढं ना राजा ना प्रजा आम्हीच आमचा राजा ना आम्हीच आमचा प्रजा. आमच्या देवाला नरबली पाहिजे. आता नरबली कळतं का आपण जसं देतो ना बकऱ्याची बली जसं संतांनी सांगितलंय तुम्ही बकरा मारा नक्की कापा बकरा पण कोणता काम क्रोध बकरा मारा. आपल्या मनुष्याच्या मनामध्ये असलेला काम आणि क्रोध नावाचा बकरा मारा. आपण त्या बकऱ्याला जिवंत सोडले पण इकडले बकरे नक्की कापतोय. बरं त्या बकऱ्या कापण्यामध्ये किती स्वार्थ आहे आपला. एखादी गोष्ट विचार करा तुमचा बर्थडे आहे आणि तुमच्या बर्थडेला मी 2 तोळ्याची अंगठी तुमच्यासाठी गिफ्ट मध्ये घेऊन आली. तुम्हाला दिली फोटो काढला आणि येता येता पुन्हा परत अंगठी घेऊन आली. तुम्हाला आनंद होईल का होईल का. तुम्ही काय म्हणसाल गिफ्ट दिलं लगेच परत. तुम्ही काय करायले देवाला आपण नवस म्हणून ते बकरं घेऊन जातो. बरं नवस म्हणून बकरं देवाला दिलं म्हणजे देवाला देऊन टाकायचं का घेऊन यायचं बोला ना. देवाला सोडून द्यायचं ना. मग त्याला आपण काय करतोय देवाला नवस म्हणून जातोय ते बकरं तिथं नेतो त्याची पूजा करतो त्यालाच कापतो त्यालाच खातो आणि काय म्हणतो देवाला दिलं. अशा प्रकारे स्वार्थाचा आपला भक्तीचा बाजार चालू आहे. म्हणून म्हणतात असं नाही हा आपला विषय नाही. सुरुवातीला काय म्हटलंय की त्यांना नरबली पाहिजे होता आणि याने राजाला पकडलं नेलं पूर्ण अंगाने शेंदूर लावला आणि तलवार घेतली मारायचं म्हटलं त्याच्या लक्षात आलं एकानं पाहिलं याला अंगठा. एक हुशार होता तो बोलला देवाला व्यंग बली चालत नाही याला अंगठा नाही याला सोडून द्या. आता याला वाटलं प्रधानाची गोष्ट आठवली ना. प्रधानानं सांगितलं होतं जे होतं ते चांगल्यासाठी आणि जे झालं ते चांगलं. आज अंगठा असता तर मान गेली असते. म्हणून याला
वाईट वाटलं की प्रधानाला आपण कारागृहात टाकलं. धावत धावत गेला आणि प्रधानाला सैनिकाला सांगितलंय त्या प्रधानाला आधी बाहेर काढा. प्रधानाला बाहेर काढलं आणि हा माफी मागू लागला, प्रधानजी मला माफ करा, तुमचं बरोबर आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, कारण आज जर अंगठा असता तर माझी तर मान गेली असती तर मी सुद्धा गेलो असतो. प्रधानजी पुन्हा म्हणाले राजाची माफी मागू नका, जे झालं ते चांगलं, जे होतं ते चांगल्यासाठी. राजा म्हणला तू दिमाग पाया थोडा मेंदूवर पडला का, माझा अंगठा कापला इथपर्यंत मला कळालं, पण तुला कारागृहात टाकलं यात काय झालं. तू हसून बोला राजाजी आपण दोघं जीवलग, तुम्ही जर मला कारागृहामध्ये टाकलं नसतं तर शिकारीला कोण गेले असते. तुमचा कापलेला होता तुम्हाला सोडला असतं, पण माझा चांगला होता मला कापला असतं ना. म्हणून म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठी होतं, फक्त आपला त्या भगवंतावर एवढा विश्वास असायला. पण आजकाल आपल्या संतांवर, आपल्या भगवंतावर, आपल्या देवी देवतावर, संस्कृतीवर विश्वास उरला नाही. आपला विश्वास कुणावर आहे जास्त, ते आपला विश्वास हिरोइन्यांवर आहे. एखाद्या संतांनी सांगितले, एक उदाहरण देते तुम्हाला, चूक वाटली तर मला नंतर सांगायचंय, पण बरोबर वाटलं तर टाळी वाजवायची. एक उदाहरण तुम्हाला देते. एखाद्या संतांनी सांगितले तुम्ही नामस्मरणाची भक्ती करा आणि ते केल्यानंतर तुम्ही तरुण जाणार, कारण संत सांगतात यामागं कारण काय. अहो त्यांनी सांगतात माझा अनुभव आहे, विश्वास हे अनुभव पाहे, तू विश्वास माझ्यावर ठेव आणि माझा अनुभव आहे, मी तुला सांगतोय की नामस्मरणाची भक्ती केल्यानंतर मला मोक्ष मिळाला बाबा, तुलाही मिळेल, मग तू नामस्मरण कर. आणि एखाद्या व्यक्तीनं नामस्मरणाची भक्ती केली आणि ती भक्ती करताना त्याच्या जीवनात जर काही अडचणी आल्या तर तो ती भक्ती कंटिन्यू ठेवतो का स्टॉप करतो, थांबवतो. कारण आजकाल लोकांचं कसं झालं, त्यांना वाटतं तूप खाल्लं की रूप यावं, मी देवाला पूजलं की लगेच देव प्रसन्न होऊन प्रकट व्हावे. अहो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मनी देव मला पाव, मनी नाही भाव मनी देव मला पाव, देव आशाना पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे. वाह जोरदार. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर सात्विक भाव भक्तीनंच करावं लागेल. पण आपल्याला कसं वाटतं, दोन फुलं वाहले की देवानं मला प्रसन्न व्हावं, अशा प्रकारे आपला विषय कुठं चालू होता. समजा नामस्मरणाची भक्ती करायलो आणि त्यामध्ये अडचण आली तर आपण ती भक्ती चालू ठेवणार नाही, कारण आपल्याला वाटतं मी देव करायलो आणि देव हातपाय धुवून माझ्याच मागं लागलेला आहे. इथं आपण देव बदलून टाकणार. पण त्या हिरो आणि हिरोन्यांवर आपला किती विश्वास आहे हे उदाहरण तुम्हाला सांगते बघा. मला कोणत्या हिरोलाही काही बोलायचं नाही, कोणत्या हिरोनीलाही काही बोलायचं, ते आपल्या ठिकाणी बरोबर आहेत. मी तुमचं सांगत आहे की आपलं कुठं चुकतंय. एक ॲडव्हर्टाईज आहे बघा, त्यांच्यावर आपला किती विश्वास आहे. आता ती ॲडव्हर्टाईज कोणती ते तुम्ही ओळखायच्या. एक हिरो राहते, एक हिरोनी राहते, ती नाचायलेली राहते. तिकडून एक हिरो येतो आणि त्या हिरोनीला म्हणतो इतना निखार कैसे वाव. यावर तिकडून तिची पोरगी येते आणि पोरगी तिला म्हणते मम्मी, आणि पोरग म्हणतो एका मुलीची आई असून किती गोड दिसत माय तू कैसे. ऍडव्हर्टाईज कोणती आहे, संतूर साबण. शाबास. हा आता ती साबण तुम्ही आम्ही लावत नाही का, घाबरू नका, मी त्यानंच तोंड धुवून आली. बोला लावत नाही का. एका लेकराची 20-20 वर्षाची दिसते का, पण तरी आपला विश्वास हटतो का, आपण लावणं सोडतो का नाही. विश्वास जास्त त्यांच्यावर आहे नो. एक हिरोनी म्हणते ये क्रीम लगाई और इससे आपकी धूप से निखार बचेगा, इससे आपका निखार बहुत बढ़ेगा एंड बढ़ेगा. ये क्रीम लगाइए, धूप से निखार बचाइए. ती क्रीम कोणती आहे तुम्हाला माहिती आहे. ती क्रीम आपल्या खेड्या भागातल्या तर 90% महिला लावतात हो. आणि ती लावून तुम्ही उन्हात गेल्यावर काळे होत नाही का, पण लावणं सोडतो का. विश्वास त्यांच्यावर जास्त आहे ना. पण भक्तीमध्ये अडचण आली म्हणजे भक्ती सोडणार म्हणजे सोडणार. एक हिरोनी ते म्हणते ये हेयर ऑयल लगाए और इससे आपके बाल बहुत लंबे एंड घने हो जाएंगे.
म्हणजे डोक्याला हे तेल लावा, यानं तुमचे केस फार लांब आणि दाट होणार. हे ऍडव्हर्टाईज काढणारी हिरोनी तिचा नवरा टकलाय टकला. ज्या हिरोनीच्या नवरा टकला ती आपल्याला सांगते डोक्याला तेल कोणतं. समजा माता मालून सांगा तुमचे नवरे टकले, हसू नका, फक्त कल्पना करा तुमचे नवरे टकले आणि तुम्हाला असं तेल सापडलं जे तेल लावल्यानंतर डोक्याला केस येतात, तुम्ही आधी ते तेल कोणाला देणार? तेच तर आपलं सगळं चुकतंय कुठं. आपल्यावर विश्वास नाही. ज्याला पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार आहे ते आपल्याला सांगतात दाने दाने में केसर का दम, आणि ज्यांना भारतरत्न पुरस्कार आहे ते आपल्याला म्हणतात जंगली रमी बे आओ ना महाराज, या बे वेलकम बोनस मिलेगा, हाय वो भी टकला होगा. आपला यांच्यावर विश्वास एवढा बसतो. पुन्हा ते ऍडव्हर्टाईज जेव्हा काढतात खाली एक टीप लिहून राहते की या सगळ्या गोष्टींशी आमचा काहीही संबंध नाही, आपण आपल्या व्यक्ती म्हणजे स्वतःच्या भरोशावर ते काय करायचे ते करायचे. पण संत सांगतात अभ्रकाचे साठी